गाईज वेलकम बॅक टू अश्विनी रोहितची दुनिया. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. आणि आज आम्ही आलो आहे बाहेर आलो आहे कारण आज आरुषच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे आहे. तर त्याचा फर्स्ट ॲन्युअल डे आहे, त्याच्यामुळं मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि ॲन्युअल डेमध्ये त्याचा डान्ससुद्धा आहे. तर जो आम्ही दोघांनी प्रॅक्टिस केला होता एका व्हिडिओमध्ये, तुम्ही नसाल बघितला तर नक्की जाऊन बघा. आणि आजचा मी पूर्ण व्हिडिओ शूट करणार आहे, तर नक्की ह्या चॅनलला बघा, लाईक करा, I also welcome Reverend Father G. Anthony, the Secretary of the Hayes and Principal of the St. Joseph's High School. कशासाठी गिफ्ट भेटलं तर We were glad to be back on 13 June after a gap of almost
अजून त्याला भेटलं नाहीये कारण त्याला प्राईज भेटत आहे कशा भेटत आहे आम्हाला माहिती नाही आहे. आम्ही वेट करत आहे खूप वेळ त्याच्यासोबत फोटो काढूया काही करूया त्याची फोटो काढूया कॉस्ट्यूममध्ये. बस आता वेटच करत. तर इथं आरुष बॅक स्टेज बसला होता आणि लेकरांसोबत मस्ती करत होता आणि आम्ही विचार करत होतो की हा रडत असेल या काही करत असेल म्हणून. हा बघा Station Arush Rohit Bagje from LKG. येस 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 हा आहे माझा पोरगा आणि आमच्यासाठी एवढा प्राऊड मुमेंट होता ना हा की जेव्हा त्यानं ती ट्रॉफी हातात घेतली आम्ही दोघं पण आमच्या डोळ्यामध्ये लिटरली पाणी होतं खुशीच्या मारे. कारण आम्ही याच्याकडून ह्या वयामध्ये एक्सपेक्ट नव्हतं केलं. हां ठीक आहे थोडा मोठा पोरगा राहिला तर एक्सपेक्ट करू शकतो पण आता आम्ही काही एक्सपेक्ट नव्हतं केलं म्हणून आम्ही एवढे खुश होतो आणि त्याच्यासाठी त्याच्यासोबत फोटोज क्लिक करायला लागलो होतो कारण तो पण एवढा खुश झाला होता. त्याला पण नाही माहिती होतं की त्याला ट्रॉफी भेटणार आहे आणि त्याला हे पण नाही माहिती की त्याला अजून ट्रॉफी भेटली कशासाठी आहे. पण ती खुशी जी राहते ना ती त्याच्या चेहऱ्यावर ती एकदम साफ दिसत होती की हां मला ट्रॉफी भेटली आहे. आणि त्याच्या पप्पाला सांगत होता की याला ट्रॉफी म्हणतात. आजकालचे पॅरेंट्स लेकरांकडून ना खूप जास्त एक्सपेक्ट करायला लागतात की अरे नाही तू हे करायला पाहिजे, तू फर्स्ट प्राईज यायला पाहिजे, तू असं करायला पाहिजे. नाही ते त्यांचं एन्जॉयमेंट आहे. त्यांना त्याच्यामध्ये खुश होऊ द्यायला पाहिजे. त्यांना ते फील व्हायला पाहिजे की अरे नाही हे माझ्यासाठी काहीतरी स्पेशल झालेलं आहे. ते त्याला फील होत होतं त्या टायमाला आणि तुम्ही बघू शकत होते की तो सचिनमध्ये त्याला किती चांगल्यानं ट्रीट करत होता त्या ट्रॉफीला आणि त्याला किती खुशी होत होती त्याच्याविषयी. त्याच्यामुळे आम्ही त्याला हमेशा हर गोष्टीमध्ये उचलून धरतो आणि तुम्हीसुद्धा तुमच्या लेकरांना असंच उचलून धरायला पाहिजे कारण जसं आपण लेकरांना शिकवू तसंच लेकरं शिकतील. म्हणून तुम्ही पण तुमच्या लेकरांना असंच उचलून धरा. याचा प्रोग्राम आणि बघा आता आम्ही दाखव आम्ही आता जाते घरी तर मग तुम्हाला आता घरी गेल्यावर भेटतो लवकरच. अरे वाह 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 रे माझा बच्चा रे किसी दे रे किसी दे रे किसी दे रे माझे बच्चू आण दाखव दे मले दे 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 तसं नाही हातात तर द्या लाग. उठ उठ उभा होय उभा. अरे वाह माझे छोटूचे बच्चूने माझ्या बच्चूनं पहा किती छान ट्रॉफी जितली. आ छान आहे ना वा. आता आलो आहे आम्ही घरी आणि आरुषला जेवण खाऊ घालत आहे आणि खूप मज्जा आली. आरुषच्या ॲन्युअल डे फंक्शनमध्ये आरुषला ट्रॉफी भेटली आणि आरुष खूप हॅपी होता. आम्ही पण हॅपी होतो. आता आरुष कार्टून पाहत पाहत जेवण खात आहे. हाय आरुष. नो हाय. ही इज बिझी नाव.
आज आरुषनी डबा पण खाल्ला नाही, म्हणून आता भूक लागली असेल त्याला. आणि बस. वेळ झाली आहे आणि आमच्या खाली लग्न आहे, म्हणजे वरती ओनरच्या इथे लग्न आहे, तर खाली त्यांनी नाश्त्यासाठी बोलवलं आहे, तर आता नाश्ता करायला जाते आम्ही सगळे. तर बस ह्या ब्लॉगला मी इथंच एंड करते. जर तुम्हाला माझ्या लेकराचा ॲन्युअल डे फंक्शन आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला त्याचा डान्स कसा वाटला. थँक्यू. बाय बाय.